नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. डेलिमिटेशन प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपचा प्रयत्न. 2029ला भाजपला पराभव दिसायला लागलाय. जास्त खासदार आणून सत्तेत येण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. महिला आरक्षण विधेयकावरून रोहित पवारांचा हल्लाबोल. महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचा सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा. विकासाभिमुख धोरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत बारामतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचं म्हणणं. युवा नेते जय पवारांचा अनोखा अंदाज. बारामती मतदारसंघातील मुरुम गावात ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद. उपस्थितांना अचानक आय लव्ह यू अशी हाक दिली असता जयदादांनीही तात्काळ आय लव्ह यू टू म्हणत दिलं उत्तर. कर्जतमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. पक्ष संघटनावर भर. कर्जत मतदारसंघात 100% नियुक्ती पूर्ण झाल्याचा दावा. नवी मुंबईतील रबाळेमधील अर्जुनवाडी परिसरात इमारतीमधील घराला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. राज्यातील गौण खनिज साठ्यांचं दर 3 महिन्यांना ETS प्रणालीद्वारे सर्वेक्षण केलं जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. कोल्हापूरच्या पंचगंगा प्रदूषणाविरोधात शिरोळ तालुका आक्रमक. पूर्ण गाव बंद ठेवत प्रशासनाविरोधात तीव्र संताप. औद्योगिक सांडपाणी सोडणाऱ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. धाराशिवमध्ये शिवी दिल्याच्या कारणावरून तरुणाला बेल्ट, ऊस आणि लाकडानं मारहाण. पुरुष आणि महिला जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मारहाण करणारी महिला लेडी डॉन म्हणून परिचित असल्याची माहिती. दीपक लोंढेंची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी. दीपक लोंढे हा अशोक खरात याचा निकटवर्ती असल्याचा आरोप. अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या समता पतसंस्थेत दीपक लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाते. डोंबिवलीत फेरीवाल्यांची गुंडागर्दी. ADMC अधिकाऱ्यावर हल्ला. कारवाईची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.